नमस्कार, मी सुवर्ण अखेराच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बातमी पाहणार आहोत अमोल काळे बाबत। अमोल काळे हे नाव तुम्ही संजय राऊत यांच्या तोंडून ऐकलं असेल। काल पत्रकारांशी संवाद साधताना अमोल काळे कुठे आहेत असा प्रश्न विचारण्यात आला होता संजय राऊतांकडून। त्याच्याविषयीची बातमी आहे। महा-आयटी घोटाळ्यामध्ये कोट्यवधींचा घोटाळा झाला असून या घोटाळ्यातील अमोल काळे लंडनला पळून गेल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊतांनी केलाय। अमोल काळे याने 25,000 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। तर महा-आयटी मधील तो घोटाळेबाज अमोल काळे तर नाही ना, आणि कुठे आहे अमोल काळे असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केलाय। इतकंच नव्हे तर आयटी डिपार्टमेंटमध्ये भ्रष्टाचार करून काही जण देश सोडून गेले आहेत असं वक्तव्य अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केलंय। त्यामुळे अमोल काळेवरून आता आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगायला सुरुवात झालेली आहे। दरम्यान संजय राऊत यांनी केलेल्या टीकेनंतर अतुल लोंढेंनी ट्विट केलेलं आहे। उघड केलेल्या घोटाळ्यातील एक घोटाळेबाज लंडनला पळून गेल्याची माहिती मिळतेय। तो घोटाळेबाज अमोल काळे तर नाही ना, कुठे आहे अमोल काळे? संजय राऊत साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन अमोल काळेचा उल्लेख केला। त्याच्याविषयीचं ट्विट अतुल लोंढे यांनी केलेले आणि अमोल काळे कुठे आहे असा प्रश्न त्यांनी विचारला आहे। जे नाव समोर घेण्यात आलेले आहे, अमोल काळे असतील किंवा इतर, ते भारत सोडून गेलेले आहे, ते भारतात नाही। आता यांना सगळ्यांना परदेशातून आणण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे। मला वाटते हे सगळी लोक जे या राज्यात भ्रष्टाचार आयटी डिपार्टमेंटमध्ये झालेला आहे, त्या भ्रष्टाचाराचे सूत्रधार असताना आता ते भारत सोडून पडून जातात। काही लोक दुबईत आहे, आत्तापासून नाही, काही दिवसापासून आहे। काही लोक लंडनला गेले। आता या लोकांना निश्चित रूपाने जेव्हा ही इन्क्वायरी सुरू होईल, गृह खात्याच्या माध्यमातून भारतात आणण्यासाठी जे काही त्यांच्यावर आरोप करण्यात आलेले तपास होईल। तपासातून जर गरज असेल तर केंद्र सरकारच्या माध्यमातून त्यांना भारतात आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करेल। माझ्या सोबत शिवसेना प्रमुख भाजप आमदार राम कदम यांच्याशी आपण सविस्तर बोलूया। कदम साहेब, फडणवीसांचे निकटवर्ती आहेत अमोल काळे, म्हणून हा आरोप आणि ही टीका अमोल काळेंवर होतीये का? आणि आता तर या अमोल काळे प्रकरणावरून रण पेटलेलं आहे, ते परदेशी पळून गेलेले आहेत भ्रष्टाचार करून असा आरोप होतोय। यावर तुम्ही काय प्रतिक्रिया द्याल? आता या तीन पक्षाचं वसुली सरकार महाराष्ट्रात सत्तेत येऊन 27 महिने पूर्ण झाले। म्हणजे यांना 27 महिने आमच्यावर आरोप करण्यासाठी लागले। जर यांच्याकडे खरोखर पुरावे असते तर सरकार यांचं, पोलीस यांची, EOW यांचं यांना कुणी अडवलं होतं? जेव्हा एका पाठोपाठ एक तीन पक्षाचे नेते तुरुंगात जाण्याची वेळ आली, तर त्यावेळेस फक्त लोकांमध्ये भ्रम पसरवण्यासाठी अशा प्रकारचे आरोप। महाराष्ट्राची जनता दुधखोरी नाहीये, जनतेला व्यवस्थित कळतंय। जर तुमच्या आरोपात तथ्य असतं तर 27 महिने गप्प का बसला होतात? आता देखील आरोप काय केलेत की आम्ही देऊ जर तरच्या गोष्टी। जर पुरावे असते तर जो गाजावाजा करत 2 दिवसापूर्वी जी पत्रकार परिषद घेतली, त्या पत्रकार परिषदेत पुरावे यांनी दिले असते। यांच्याकडे काहीच नाहीये, काहीच नाही। याच्यासाठी आहे की आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी 5 वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कालखंडामध्ये एका पैसा सोडा दमडीचा देखील भ्रष्टाचार होऊ दिला नाही, कोणाला करू दिला नाही। यांच्यासारखं नाही, DCPची ट्रान्सफर, IAS अधिकाऱ्याची ट्रान्सफर, याची ट्रान्सफर, त्याची ट्रान्सफर, कोट्यावधी रुपये घेतले गेले। हे आम्ही नाही म्हणत आहे, IPS अधिकारी रश्मी शुक्लांनी स्वतः त्याबाबतचा रिपोर्ट मुख्यमंत्र्यांकडे दिला। का नाही मुख्यमंत्र्यांनी कारवाई केली?
माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांकडून अपेक्षा होती की पारदर्शकतेने प्रामाणिकपणे त्याच्यावर कारवाई करायची. म्हणजे जे पैसे घेत आहेत त्यांच्यावर कारवाई नाही झाली. ज्या रश्मी शुक्लांनी ही माहिती दिली त्या रश्मी शुक्लांवर मात्र या वसुली सरकारनं कारवाई केली. आता एका पाठोपाठ एक तुरुंगात जाण्याचा फास आवळत चाललाय. त्यावेळेस या तीन पक्षांना केवळ आणि केवळ जनतेची दिशाभूल करण्यासाठी असे आरोप करताय. हो, आमचं खुलं आव्हान आहे ना, तुमच्या अशा प्रकारच्या फसव्या आरोपांमुळे महाराष्ट्राच्या जनतेला व्यवस्थित कळतंय नक्की. तुमच्याकडे कशात काही नाहीये. राम कदम, तुमचं सुरुवातीलाच वाक्य होतं की सरकारमधलेच नेते अशा प्रकारचा आरोप करतायत, पण अमोल काळे विषयी मग आता स्पष्टता कोण करणार? कारण तो परदेशी पळून गेलेला आहे आणि 25,000 कोटींचा घोटाळा त्याने केला असा जेव्हा आरोप होतो तेव्हा. नाही, आरोप कागदपत्र दाखवले ह्यानी, काय पुरावे दिले ह्यानी, काय चौकशी केली ह्यानी, कशाच्या आधारावर? हवेत बडबडायचं, तोंडातून वाफेचा धूर काढायचा. सरकार आहात ना, सत्ता तुमची आहे ना, एक तरी पुरावा दाखवला आणि माध्यमांना. फक्त मीडियाच्या बूमसमोर बोलायचं की हा पळून गेला, तो पळून गेला, एवढे 1,000 कोटी, तेवढे 1,000 कोटी. आमचे जेही नेते आहेत, माननीय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जी आहेत, किरीट सोमय्याजी आहेत, प्रवीण दरेकर जी आहेत, चंद्रकांत दादा आहेत, आम्ही जे आरोप करतो कागदपत्रांसहित करतो. सूर्यप्रकाशात नव्हे, कोणत्याही प्रकाशात उजेडात ते वाचता येतील असे करतो. नक्की. त्यांनी कुठले कागदपत्र दिले? केवळ आणि केवळ स्वतःचा बदनाम झालेला चेहरा लोकांपुढे कसा आणायचा याच्यासाठी ही आरोप प्रत्यारोपाची यांची खेळी आहे. नक्की नक्की. राम कदम, आभार. आपण न्यूज 18 लोकमतशी सविस्तर बोललात त्याबद्दल. स्वतःभोवती कारवाईचा फास आवळत चाललाय म्हणून आता अशा प्रकारे आरोप प्रत्यारोप करत सुटलेत, कुठलेही पुरावे देत नाही. स्वतः सरकारमध्ये असल्यानं का कारवाई 27 महिने झाले केली नाही असा सुद्धा प्रश्न भाजपच्या नेत्यांकडून विचारला जातो आहे. शिवसेना नेते संजय राऊत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेले आहेत अशी ही माहिती मिळते आहे. दरम्यान या सगळ्या प्रकरणा म्हणजे अमोल काळे प्रकरणासंदर्भात संजय राऊत काय म्हणाले ते बघूयात. इतका मोठा घोटाळा आहे. ह्या लोकांना विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सी यांच्याप्रमाणे महा-आय-टी घोटाळ्यातले जे प्रमुख लोक आहेत मागच्या सरकारमधले, त्यांना पळून गेल्या काही दिवसापासून लावलं गेल्याची माझीही माहिती आहे. आता केंद्र सरकारकडे आम्ही विचारू, हे अमोल काळे, ढवंगाळे व इतर अँड अदर्स हे कुठे आहेत? 25,000 कोटीचा घोटाळा आहे, त्याचं मनी लॉन्ड्रिंग झालेलं आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेले आहेत अशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचते. वर्षा बंगल्यावर ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. या भेटीचं कारण काय ते अद्याप समोर आलेलं नाही. मात्र यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झालेली आहे. संजय राऊत यांनी 2 दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या नेत्यांवर टीकेची राळ उठवून दिलेली होती. कालही वेगवेगळ्या प्रश्नांना सामोरे गेले संजय राऊत. ते भ्रष्टाचाराविषयीचेच प्रश्न होते. किरीट सोमय्यांवर, त्यांच्या मुलावर, इतर वेगवेगळ्या नेत्यांवर त्यांनी आरोप केलेले आहेत. या सगळ्या आरोप प्रत्यारोपाचं राजकारण सुरू असताना शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेले आहेत. वर्षा या बंगल्यावर ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. या भेटीचं कारण मात्र अजून समोर आलेलं नाही. मात्र यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेल्या आहेत. देवेंद्र फडणवीसच्या नावानं पैसे गोळा केलेले आहेत. मी तेव्हाही म्हणालो फडणवीसांच्याकडून हे असं काम होणार नाही, पण फडणवीसच्या नावानं कोट्यावधी रुपयाचा घोटाळा झालेला आहे आणि ज्यांना मूळ तिकडले लोक आहेत त्यांच्यावरती अन्याय झालेला आहे. हे 450 लोक कुठून आले, काय आले, कोणते एजंट फिरत होते, ही सगळी माहिती इकॉनॉमिक ऑफिस विंग. मी आत्ता मुख्यमंत्र्यांना भेटायला चाललो आहे या प्रकरणात. हे घेऊन मी आत्ता CM साहेबांना भेटतो आहे. काय चाललं आहे महाराष्ट्रात, काय चाललं होतं, काय लूट, आणि आम्हाला सांगताय तुम्ही, आम्हाला सांगताय रोज एक भ्रष्टाचाराचं प्रकरण मी बाहेर काढणार.
आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याशी सविस्तर बोलूया. उदय, खासदार संजय राऊत आक्रमक दिसत आहेत. सरकारप्रती नाराजी व्यक्त करण्यासाठी ते उद्धव ठाकरेंकडे जात आहेत का? या सगळ्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवर आता सरकारनं कारवाई करायला हवी याकरता किंवा असं सांगण्याकरता ते ही भेट घेत आहेत, काय सांगाल? सुवर्ण, शिवसेना नेते संजय राऊत थोड्याच वेळात वर्षा निवासस्थानी येत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ते भेट घेणार. त्यांची भेट घेण्यामागचं मुख्य कारण म्हणजे शिवसेना नेते संजय राऊत यांच्याकडे काही ठोस पुरावे आणि कागदपत्र आहेत आणि कागदपत्र घेऊनच ते मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहेत. थोड्याच वेळापूर्वी त्यांनी प्रसार माध्यमांना जी प्रतिक्रिया दिली शिवसेना नेते संजय राऊत यांनी, त्यामध्ये त्यांनी मोठा गोप्यस्फोट करणारे आरोप जे आहेत ते केलेले आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावरती त्यांनी जवळपास 7,500 कोटींचा घोटाळ्याचा आरोप केलेला आहे. त्याचबरोबर IIT पवई येथील एक पुनर्विकास प्रकल्पामध्ये देखील त्यांनी खूप मोठा शेकडो कोटींचा घोटाळा केलेला आहे. या सगळ्या घोटाळ्यांची कागदपत्र घेऊन शिवसेना नेते संजय राऊत हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थोड्याच वेळात भेटत आहेत. त्या भेटीमध्ये निश्चितच ही कागदपत्र जी आहेत, पुरावे जे आहेत ते मुख्यमंत्र्यांकडे सादर करतील. त्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भात कारवाई संदर्भात देखील ते बोलू शकतात आहे. आर्थिक गुन्हे शाखा या संदर्भात काय पाऊल उचलते हे देखील पाहावं लागणार आहे मुंबईची. त्याचबरोबर शिवसेना नेते संजय राऊत हे मुख्यमंत्र्यांना भेटणार, यामध्ये काही राजकीय चर्चा देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नक्की. धन्यवाद उदय, ही माहिती दिल्याबद्दल. जसं आमचे प्रतिनिधी उदय जाधव सांगतायत, काही क्षणामध्ये वर्षा या निवासस्थानी संजय राऊत पोहोचतील आणि किरीट सोमय्यांसंदर्भात जे काही आरोप संजय राऊतांनी केलेले आहेत त्याचे पुरावे घेऊन उद्धव ठाकरे यांना ते भेटतायत आणि त्याविषयी कारवाई व्हावी अशी मागणी ते सरकारकडे, मुख्यमंत्र्यांकडे करतील अशी माहिती मिळते आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्यांवर गंभीर आरोप केलेत. किरीट सोमय्यांनी देवेंद्र फडणवीस, अमित शहा यांच्या नावाने पैशांची वसुली केली. या संदर्भात माझ्याकडे ट्रकभर पुरावे आहेत, गुन्हे शाखेकडे याबाबत तक्रार करणार आहे असं संजय राऊत म्हणाले. तर भाजपचे लोक चोर असून ईडीच्या नावाने धमकावतायत, ते वसुली करतायत असा आरोप संजय राऊतांनी केला. माझ्याकडे आतापर्यंत लोकांनी समोरून येऊन किरीट सोमय्याची 211 प्रकरणं दिली आहेत आणि हा टोटल घोटाळा किरीट सोमय्याने केलेला आतापर्यंत जे बघतोय 7,500 कोटी रुपये त्याने गोळा केलेले आहेत गेल्या काही वर्षामध्ये. जा माझ्या विरुद्ध कोर्टात, मी बघतो. देवेंद्र फडणवीसांना कल्पना असेल याची असं मला वाटत नाही. ही जसं ईडीच्या नावावरती वसुली चालू आहे, CBIच्या नावावरती वसुली या माणसाने केली. हा दलाल आहे, हा लफंग आणि चोर आहे. तशी त्यांनी दिल्लीतल्या काही मंत्र्यांच्या नावावर प्रमुख ती सुद्धा प्रकरणं मी काढतो आहे, देतो आहे. अमित शहांच्या नावावर धमक्या देऊन पैसे काढलेले आहेत. फडणवीसांच्या नावावरती, मुख्यमंत्र्यांच्या नावावरती तेव्हाच्या त्यांनी हे कोट्यावधी रुपये काढलेले आहेत. हे रेकॉर्डवरती आहे. काय करायचं ते करा. बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आता मिशन पाणी. सफाई कर्मचारी जर 2 दिवस कामावर आले नाही तर दुर्गंधीचं साम्राज्य पसरून परिसरातील नागरिकांचं आयुष्य, जीवन असह्य होतं. समाजातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सफाई कर्मचाऱ्यांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. वर्ल्ड टॉयलेट कॉलेजमध्ये या सफाई कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्याचं काम केलं जातं. मेरा नाम सुनीता बसवराज बामने है. मैं वाशीनाका के माड़ा कॉलोनी में रहती हूँ. मेरे हस्बैंड 10 साल पहले ही मुझे छोड़ के जा चुके. अभी वो फ़िलहाल है या नहीं उसका भी पता नहीं. मैं मेरे 2 बच्चों के साथ यहाँ पे गुजारिश कर रही हूँ. एक्चुअली वर्ल्ड कॉलेज का मैं तो बहुत बहुत धन्यवाद करती हूँ. उनके वजह से आज मैं बहुत अच्छे जगह पे जॉब करती हूँ. काम तो काम होता है, जो कचरा करने वाले हैं उससे ज़्यादा कचरा निकालने वाले को महत्व दिया जाता है. तो साफ़ सफाई तो ज़रूरी है और वही मैंने वहाँ पे प्रशिक्षण लिया था. पहला तो मेरे हस्बैंड तो इतना दारू पीते थे, कभी बाहर जाने तक नहीं मिलता था और बहुत मैं डरती थी. वो जाने के बाद WTC का मैंने ट्रेनिंग जब लिया तब मेरे में थोड़ा बहुत हिम्मत आया और मैं आगे चल पाई.
तभी मैं मेरे बच्चों के लिए कुछ कर पाई। मैं पहले भारत नगर के झोपड़पट्टी में रहती थी। वहाँ पे दिन भर बच्चों को छोड़ के काम पे जाना और दिन भर वहाँ का माहौल इतना गंदा था। आजू बाजू वाले दारू पी के आते थे, रात को भी हाँ इतना परेशान करते थे कि कोई कभी पत्थर डाल देता था, कभी कोई दरवाज़ा ठोक देता था। ऐसा एक डर था। तो अभी 6 महीने बाद मैंने अच्छा, भाड़े से ही रहती हूँ लेकिन थोड़ा बिल्डिंग में आई हूँ, तो यहाँ पे सेफ्टी लगता है मुझे भी और मेरे बच्चों के लिए भी। वर्ल्ड कॉलेज को धन्यवाद देती हूँ बार बार। ट्रेनिंग नहीं होता तो पता नहीं अभी मैं यहाँ तक पहुँच पाती या नहीं। स्वच्छता और पानी हमको बचानी है ये जिंदगानी। यासह बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत। मास्क लावायला विसरू नका, सोशल डिस्टन्सिंग पाळा, हात सॅनिटाईज करत राहा, कोरोना कारण अजून गेलेला नाही। News18lokmat.com या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक ट्विटरवर फॉलो करा, म्हणजे ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। वेगवान घडामोडींसह काही क्षणात आपण पुन्हा भेटणार आहोत। पहा फक्त News18।